पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 मध्ये मोठे बदल सध्या बघा या ठिकाणी होत आहे. शिक्षक भरतीमध्ये जे काही उमेदवारांना प्रेफरन्स सध्या जनरेट करण्यासंदर्भात 2022च्या पद्धतीमध्ये अनलिमिटेड सध्या प्रेफरन्स ते जनरेट करून लॉक करत होते. परंतु आताच्या 2025च्या शिक्षक भरतीमध्ये जे काही बदल आहे तर ते सध्या करण्यात आलेले आहे आणि त्याच्यानुसार महत्त्वाचे जे शासन निर्णय आहे आजच्या दिवसाला 20 जानेवारी 2026ला या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने सध्या निर्गमित करण्यात आलेले आहे आणि ह्याच्यामध्ये जे बदल आहे तर ते बदल सध्या बघा इथंच झालेले आहे. त्याच्यामधला एक महत्त्वाचा जो काही बदल आहे तो म्हणजे ह्या ठिकाणी जे काही प्राधान्यक्रम सध्या जनरेट होत होते तर त्या जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमापैकी आपल्याला फक्त आताच्या शिक्षक भरतीमध्ये इथं सांगितल्याप्रमाणे उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता सध्या बघा येणार आहे. आता हे जे काही 50 प्राधान्यक्रम असणार आहे ते तुम्हाला तुमच्या आहारतेनुसार या ठिकाणी मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेल्या सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे एखाद्या उमेदवाराला या ठिकाणी 500 प्राधान्यक्रम सध्या बघा जनरेट झाले तर त्या 500 मधून फक्त तुम्हाला तुमच्या ह्या ठिकाणी जास्तीत जास्त सोयीनुसार इथं जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते तुम्ही फक्त 50 प्राधान्यक्रम मुलाखतीसह आणि 50 प्राधान्यक्रम मुलाखतीशिवाय असे ह्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम सध्या बघा तुम्हाला लॉक करता येणार आहे. म्हणजे हा जो काही बदल आहे तर तो बदल बघा या ठिकाणी शिक्षक भरतीचा इथं झालेला आहे. आता ह्या बदलामुळे काही उमेदवारांचा फायदा होऊ शकतो तर काही उमेदवारांचं नुकसान देखील इथं होणार आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या इथं आजच्या हे GRच्या माध्यमातून आलेली आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ह्या संदर्भात तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.